नाशिक शहर चौफेर वाढत असताना इथली लोकवस्ती झपाट्यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल कल्चर नव्यानं उदयास येत असून ग्राहकांना आवडेल ते देण्यासाठी हॉटेल चालकांनी या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणलेत. मुघल दरबार, कोकणी दरबार, छोटे मियाँ, मुघल गार्डन ही नावे नाशिककर ऐकूनच आहेत. दर्जेदार आणि रुचकर स्वादिष्ट जेवण हे इथलं वैशिष्ट्य. संचालक जक्की शेठ कोकणी आणि पप्पू कोकणी यांनी ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन जकीज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट अर्थात 5वी शाखा ग्राहकांच्या सेवेत आणली. जकीज मल्टी क्युझिन रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला. खाद्य संस्कृतीमध्ये कोकणी परिवाराची तिसरी पिढी उतरलेली आहे. कार्यक्रमाची सुरुवात कुराण खाणी फातियापासून झाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी हॉटेलच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. जकीज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट याचा आज या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. मला असं वाटतं का हे शहराच्या मध्यभागी आहे. या संपूर्ण दाट वस्तीचा हा परिसर आहे आणि निश्चित जक्की शेठचे जे काही मित्र परिवार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण शहरभरामध्ये आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की ज्या प्रकारे त्यांची कामाची पद्धत आहे, त्यांचा स्वभाव आहे, तर निश्चितच त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये देखील चांगल्या प्रकारची खानावळ, एक स्वादिष्ट जेवण या ठिकाणी सगळ्यांना मिळणार आहे. सर्व्हिसेस निश्चित या प्रकारे चांगल्या असतील. क्लीनलीनेस इथं सातत्यानं त्या ठिकाणी राहील आणि ग्राहक हा निश्चित समाधानी राहणार आहे आणि म्हणून यांच्या या व्यवसायामध्ये निश्चित त्यांना या ठिकाणी यश मिळेल अशा मी त्यांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. अतिशय आनंदाची बाब आहे की नाशिकमध्ये नेहमीच खवय्यांची वर्दळ असते. खवय्यांना नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जेवण करण्याला नेहमीच आवडत असते आणि त्यामुळे एक नवीन या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज रेस्टॉरंट नाशिककरांसाठी खुलं झाले आहेत आणि मला माहित आहे की नाशिकचे लोक, नाशिकचे नागरिक नक्कीच इथे येऊन एक या हॉटेलची टेस्ट घेतील आणि खरं तर कोकणी कुटुंबाचं एक असं एक महत्व आहे नाशिकमध्ये का आलेल्यांचं अगत्य, आलेल्यांचा पाहुणचार कोकणी परिवाराकडनं मोठ्या जोरदार मध्ये होत असतं आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मोठ्या जोरदार प्रमाणात या ठिकाणी सर्वांचं स्वागत होईल. खरं तर पप्पू शेठ असेल, मी माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण दिवे परिवाराच्या वतीनं, आमचे रमेश शेठ आहे त्यांच्या वतीनं मी मनापासून ह्या संपूर्ण कोकणी परिवाराला आणि खास करून आमच्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचे अतिशय लाडके मित्र जक्की शेठ यांना आजच्या ह्या रेस्टॉरंटच्या ओपनिंगच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज जकीज मल्टी क्विझिन रेस्टॉरंटचं मोठ्या प्रमाणात आज ओपनिंग झालेली आहे. तसं जकी क्विझिन हा पहिला रेस्टॉरंट नसून तर नाशिकमध्ये मुघल दरबार, छोटे मियाँ असे नामांकित रेस्टॉरंट्स, क्विझिन हॉटेल्सचे जकी शेठ यांचे आहे आणि बाहेरून बघताना असं वाटत होतं की छोटीशी इमारत आहे, परंतु आतमध्ये गेल्यानंतर जो एम्बियन्स दिलेला आहे आणि जो एम्बियन्स केलेला आहे तो इतका सुंदर आहे की त्या एम्बियन्स मध्ये जेव्हा लोक येतील आणि जेवणाचा लाभ घेतील तर नक्कीच मला असं वाटतं की ते परत इथे येऊन जेवण करतील, कारण की जकी सरांचं, शेठचं स्वतःच आपलं एक मोठं नाव आहे. मुंबई आणि पुण्यामधून मुघल दरबार, छोटे मियाँ, इथे कोकणी दरबार इथे जेवण्यासाठी येतात, परंतु मी त्यांच्याशी बोलले तेव्हा मला कळालं की बऱ्याच लोकांना व्हिजिट करणं मुश्किल होतं कारण की पार्किंगची सुविधा नसते. म्हणून त्यांनी पार्किंगमुळे ही नवीन रेस्टॉरंट त्यांनी ओपन केलंय आणि मी देवाचरणी त्यांना प्रार्थना करते की जसेही चौघही रेस्टॉरंट्स त्यांचे जोरात सुरू आहे तसा हा जकीज त्याच्यापेक्षाही नाव लौकिक करणार असा हा रेस्टोरेंट असणार. तो बहुत ही अच्छा खाना है, इंटरनेशनल लेवल का खाना है. नासिक में आज तक हम लोग ने ऐसा खाना ट्राई नहीं किया. तो पदार्थ आपने ट्राई किया? हम लोग ने एक्चुअली उस दिन 15 से 20 डिशेस ट्राई किए थे. तो उसमें मेरा फेवरेट वाज ग्रीन कलर के जो प्रॉन्स थे, आई डोंट रिमेम्बर द नेम, बट बहुत अच्छे डिशेस थे. स्पेशली सी फूड तो खाने के लायक है यहाँ पर, एंड इवन चिकन और सब काइंड के डिशेस, वेजिटेरियन भी. आई डोंट थिंक सो मैंने नासिक में ऐसा कभी खाना खाई हो. तो आई हाईली रेकमेंड कि आप लोग आए और ट्राई करें यहाँ का खाना. यहाँ का स्टाफ आप बहुत ही फ्रेंडली स्टाफ है, बहुत अच्छा स्टाफ है, बहुत ही प्रोफेशनल स्टाफ है. या उद्घाटन समारंभ प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक, आमदार, खासदार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
सर्वांनी संचालकांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून नव्या रेस्टॉरंटला भरभरून प्रतिसाद दिला. जॉकीज मल्टी क्युझिन रेस्टॉरंटमध्ये भारतीय, चायनीज, साऊथ इंडियन तसेच कॉन्टिनेंटल पदार्थांची विशेष सोय करण्यात आली आहे. आकर्षक इंटेरियर, स्वच्छता आणि दर्जेदार सेवा यामुळे ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे. कुटुंबासह बसून जेवणाचा आनंद घेण्यासाठी प्रशस्त आणि आरामदायी व्यवस्था येथे उपलब्ध आहे. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाने ग्राहकांना चविष्ट आणि परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. वालेकुम, नमस्ते, सत श्री अकाल। मैं जकी की बहन हूँ बड़ी, शाइस्ता खान मेरा नाम है। और अभी मेरे भाई की जो होटल खुली है जकी, उसका टेस्ट बहुत ही अच्छा है। आप लोग आइए, देखिए। हमारी ये चौथी होटल है। हमारी होटल है मुगल दरबार, छोटे मियाँ, कोकनी दरबार और मुगल गार्डन। माशाल्लाह वो भी होटल बहुत, हम लोग मतलब 26 साल से हम लोग की होटलें चालू है सब भाइयों की। और ये जकी की होटल है तो इसमें बॉम्बे के बहुत अच्छे पकाने वाले हैं, बहुत अच्छा टेस्ट है। आप आएंगे तो आपको पता चलेगा, एक बार खाएंगे तो बार बार आएंगे आप लोग। और ये भाई भी मेरा नंबर 1 है और होटल भी नंबर 1 है। और वेलकम, आप ज़रूर आइए। आज हमको मौका मिला है कि हमारा खाना नासिक तक लेके आए, और इसके पीछे जो मेन मैं समझूंगा कि हाथ है वो जकी सर का है, और हमने नाम भी जकी मल्टी क्यूजिन के नाम से किया है। यहाँ पे इंशाल्लाह आपको अच्छी अच्छी वैरायटी मिलेगी। हम लोग ने वेज नॉन वेज सब क्राउड का ध्यान रखा है, और ये तो बिगनिंग है, अभी कुछ सरप्राइजेस भी है जो हम लोग ऑन द रन इंट्रोड्यूस करते जाएंगे, जो नासिक की क्राउड के लिए बिल्कुल नया रहेगा। और टेस्ट वगैरह में तो अल्हम्दुलिल्लाह जो जैसा हम लोग सबका टेस्ट है, वी आर वेरी पर्टिकुलर अबाउट द फूड, तो अल्हम्दुलिल्लाह हम लोग वही पेश कर रहे हैं पब्लिक के लिए, और होप और सबको अच्छा ही लगेगा इंशाल्लाह। स्पेशल आइटम में सी फूड हम लोग ने ज़्यादा फोकस किया है। मैंने ये मार्क किया क्योंकि मैं नासिक कम से कम 3-4 साल से ऑन ऑफ आता जा रहा हूँ, तो यहाँ पे जो एक अच्छा सी फूड है जो विदाउट ड्रिंक्स मिलता है, आज जो सी फूड है सब बार के साथ है, तो जो फैमिलीज को विदाउट अल्कोहल अगर सी फूड अच्छा चाहिए तो हम लोग ने सी फूड पे ध्यान दिया है, हमने गोवन फूड पे ध्यान दिया है। परिसरातील नागरिकांसाठी हे रेस्टॉरंट एक नवे आकर्षण ठरणार असून खाद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.